रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश रुपये व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर आज बघू शकतो आपण सोनगाव पाथरेमध्ये आलेलो आहे मित्रांनो. व्यापाऱ्याकडून बकरे घ्यायला आलेलो आहे. आज तुम्हाला बोकडे दाखवतो, वेगवेगळ्या जातीचे बोकडे आहे, कोकरं आहे, पाठी आहे. तर आपलं सगळं काय भेटणार मित्रांनो, व्यवस्थित व्यवहार करायचा आणि वजनावरती सुद्धा भेटणार. जर चांगल्या ब्रीडचं आपण खरेदी केली तर तुम्हाला बकरं दाखवतो. आपण थोडीशी 5-6 बोकड्यांची निवड केली ते सुद्धा दाखवतो. माझ्यासोबत सोमत आता आहे आणि अजून एक गणपत आता आहे आपले प्रगतशील शेतकरी, त्यांची सुद्धा आपण अनेक वेळा व्हिडिओ बनवलेले तुम्ही बघू शकता आपल्या आकाश रुपये या इंस्टा चॅनलवरती मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, आत्ता जस्ट गाडी खाली झालेली आहे. पूर्ण एक आयशर गाडी मोठी भरून माल आलेला आहे मित्रांनो. अशा चांगल्या ब्रीडची खरेदी असते यांच्याकडं, व्यापाऱ्यांकडं. तैमूर गोट फार्म म्हणून यांचा फार्म आहे मित्रांनो. खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असतात. याचं तुम्हाला आपण कार्ड दाखवतो, त्याच्यावरती नंबर सुद्धा दिलेला आहे, तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. बघा आता ह्या बाजूला सुद्धा फार्मचं नाव सांगा मामा. तैमूर गोट फार्म, कुठं आला ॲड्रेस हा? सोनगाव पात्र, सोनगाव पाथरे. शाळेच्या पाठीमागं. हा, कुठून आणलाय माल? राजस्थानचा माल सर. राजस्थानचा माल आहे सगळा. तुम्ही नाही म्हणे का ढवळं आहे म्हणे. तर मित्रांनो, आपली खरेदी झाल्याच्या नंतर आपण इंस्टाला सुद्धा टाकणार आहे आपण कोणत्या बोकडांची खरेदी केलेली आहे, कोणत्या ब्रीडची खरेदी केलेली आहे. तर आकाश रुपये व्लॉग या इंस्टा आय डीवरती फॉलो करून ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, बकरं घेऊन घरी चाललो आहे आता आपण. आणि गाडी अचानक तात्यांची गाडी पंक्चर झाली म्हणून पंक्चर काढायला थांबलो आपण खळी पिंपरीमध्ये मित्रांनो. आणि 2-3 बोकड आपण खाली सोडून दिलेत. जे गाडीवरती आपण गोणी करून गाडीवरती ठेवले ते गाडीवरतीच आहे. पुढं पंक्चर काढता इकडं बाजूला मी मराठी शाळा आहे, शाळेपुढं बकरं सोडून दिलेले आहेत. ह्या बाजूला बघा, तुम्हाला बकरं दाखवतो मी आपण कशी खरेदी केलेली आहे काय. तर मित्रांनो, हा अलीकडला जो बोकड दिसतो हा अलीकडला बोकड आपला आहे. आणि हा जो दिसतोय मित्रांनो, हा सोमाताचा बोकड आहे. शिरोई जातीचे बोकड आहे मित्रांनो, हे दोन्ही बी शिरोई ब्रेडमध्ये. आणि हा समोरचा जो बोकड दिसतो हा व्हाईट कलरचा रेबिन बांधलेला, तर हा कोटाचा बोकड आहे मित्रांनो. कोटा ब्रीडमधला बोकड आहे हा. तर या कोटाचे बोकड आपण 5 घेतलेले आहे. प्रगतशील शेतकरी गणपत आप्पा वरपे त्यांची नेहमी आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. त्यांचा मोठा गोट फार्म आहे. तर त्यांची 5 बोकड आहे. आणि हे 2 शिरोई ब्रीडचे बोकड आहे मित्रांनो 2. हे तिकडे ताजा थांबलेले ते हात करता येते त्यांचे. हे कोटाचे बोकडे आणि बाकीचे आपले बोकडे मित्रांनो. गाडी पंक्चर झाली, गाडीचं पंक्चर काढता येते. तर मित्रांनो, काय होतं आपण व्यवहाराचं किंवा जिथं आपण बोकड खरेदी करतो त्यावेळेस एक माहोल असं होतो ना की थोडीशी घाई असते आणि आपण पटपट थोडीशी निवड करायची असती. म्हणून जास्त डीपमध्ये आपलं व्यवस्थितपणे ब्लॉग बनवता येत नाही, थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं मित्रांनो. तरी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या तुमची.